अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढतच चालला असून कोरोना संक्रमणापासून वाचायचे असेल तर जागतिक आरोग्य संघटना व आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करणे याशिवाय पर्याय नाही। लॉकडाऊन दीर्घकाळ सुरू ठेवता येणार नाही। मागील काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुरती मोकळीस आल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ न देणे हेच चांगले। मात्र अनलॉकच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी जी काळजी घेणे आवश्यक आहे ती काळजी बरेच नागरिक घेत नाही। प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या गर्दी व सामाजिक अंतर न ठेवता मास्क न घालण्याची सवय पाहता परत आपला प्रवास लॉकडाऊनकडे सुरू असल्याचे दिसते। यासाठी अकोला पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून पेट्रोलियम डीलर्स च्या सहकार्याने नो मास्क नो पेट्रोल डिझेल नंतर आता चिवचिव बाजार येथील पुस्तक विक्रीच्या दुकानावरील गर्दी लक्षात घेता चिवचिव बाजार येथील पुस्तक शहरातील विक्रेता संघटनाच्या सहकार्याने नो मास्क नो बुक या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सर्व पुस्तक विक्रेत्यांना मार्गदर्शन केले। त्यांनी सदरच्या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य देऊन स्वयंस्फूर्तीने सर्व दुकानावर नो मास्क नो बुक चे फलक लावून ग्राहकांना मास्क घालण्याचा आग्रह करून विना मास्क घालून येणाऱ्या ग्राहकाला पुस्तके विक्री न करण्याचा निर्णय घेतला। गरज पडल्यास मास्क सुद्धा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली व खरेदी करताना सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी सुद्धा घेण्यात येईल असे ठरविले। चिवचिव बाजार पुस्तक विक्रेता संघाचे अकोला पोलिसांनी अभिनंदन केले असून असाच पुढाकार सर्व प्रकारचे व्यापारी, डॉक्टर्स, किरकोळ विक्रेते यांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।